सर्दी, खोकला, ताप, डायरिया यासारखी इन्फेक्शन वातावरणातील बदल किंवा खाण्यापिण्याच्या बदलामुळे होतात. अशा वेळेस जर स्तनपान करणारी आई आजारी असेल तर तिने बाळाला स्तनपान करणे सुरू ठेवावे, कारण आईच्या शरीरात या इन्फेक्शन विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या आईच्या दुधामार्फत बाळाला मिळतात. त्यामुळे बाळाच्या शरीरात त्या आजाराविरुद्धची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आईने आराम करणे, सकस आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, हँड हायजीन, शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल धरणे यासारख्या गोष्टी पाळाव्यात. जर बाळ आजारी असेल तरीही स्तनपान करणे चालू ठेवावे, कारण बाळाच्या लाळेच्या कॉन्टॅक्टमुळे आईच्या शरीरात सिग्नल्स येतात की बाळाला कुठल्या अँटीबॉडीज, इम्युनोग्लोबिन्सची गरज आहे आणि त्यानुसार आईचे दूध कस्टमाइज होऊन बाळाला मिळते आणि ते बाळासाठी औषधाप्रमाणे कार्य करते. शिवाय स्तनावरील सकलिंग ॲक्शन, दूध चोखण्याची प्रक्रिया ही बाळासाठी अतिशय कम्फर्टिंग असते. यामुळे आई आजारी असेल किंवा बाळ आजारी असेल तरीही स्तनपान करणे सुरू ठेवावे. थँक्यू.